जेव्हा रेड सिग्नल ऑन होतो तेव्हा आपण सिग्नल वरती थांबायला पाहिजे. आपण ट्रेनच्या बाहेर वाकून बघायला नाही पाहिजे. तर बघा, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला सजेशन किंवा ऍडवाइस जेव्हा आपण देतो अशा वेळेस आपण जनरली शूटचा वापर करतो. तर आपल्याला आपली इंग्लिश जर अपग्रेड करायची असेल तर आपण शूटच्या ऐवजी यूज करणार बी सपोज टू. तर बी सपोज टू चा वापर करून आपण कोणत्याही व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला किंवा कोणालाही आपण ऍडवाइस किंवा सजेस्ट करू शकतो. सो इफ यू वॉन्ट टू सजेस्ट टू द समवन, सो यूज बी सपोज टू इन्स्टेड ऑफ शुड. आपण काही एक्झाम्पल घेऊन या टॉपिकला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी एक सिंपल एक्झाम्पल आधी घेतलं होतं की आपण रेड सिग्नल वरती थांबायला पाहिजे. तर आपण या सेंटेन्सला कसं बोलणार? वी आर सपोज टू स्टॉप ऍट द सिग्नल व्हेन द रेड सिग्नल इज ऑन. या वाक्यामध्ये आपण बघू शकतो की आर सपोज टू चा वापर केलेला आहे. तर आर सपोज टू हा सेमी मॉड्युलर वर्ब आपण यूज करतो एखाद्या व्यक्तीला सजेशन किंवा ऍडवाइस देण्यासाठी. सेकंड एक्झाम्पल, वी आर सपोज टू विअर द हेल्मेट व्हाईल रायडिंग अ बाईक. तर थर्ड एक्झाम्पल आपण निगेटिव्ह घेऊया. तर वी आर नॉट सपोज टू लीन आउट ऑफ द ट्रेन. म्हणजेच आपण ट्रेन मधून वाकून नाही पाहायला पाहिजे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण बनवू शकतो. आणि अशाच प्रकारे बी सपोज टू म्हणजेच अमेझॉन सपोज टू चा वापर करून आपण समोरच्या व्यक्तीला ऍडवाइस किंवा सजेशन देऊ शकतो.